गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. मग काय नव्या दिवसाची नवी सुरुवात. आज पुन्हा दिवसाची सुरुवात नवीन होती, मात्र खूप धावपळीची होती. आईने त्यांना बाहेरगावी लग्नाला जायचं होतं, म्हणून मी आदल्याच दिवशी इडलीचं भिजायला टाकलं होतं. सकाळी उठल्या उठल्या चहा पाणी वगैरे करून झाल्यानंतर मी इडली वगैरे बनवून दिली. त्यांना म्हटलं तुम्ही नाश्ता वगैरे करा आणि मग जा. नाश्ता वगैरे करून घेतला, ते निघाले. आईने त्यांचं फोटोशूट वगैरे करायचं होतं थोडासा. म्हणजे फोटोशूट्स वगैरे नव्हतं, त्यांना त्या सांगत होते की माझे फोटोज वगैरे काढ. म्हटलं ठीक आहे तुमचा व्हिडिओ शूटिंग करते थोडासा. काहीतरी गोष्टी आठवणीत राहायला हव्यात म्हणून. मग मी नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं आता लागल्याला स्वयंपाक करते, मगच नंतर धुणी भांडी वगैरे करेन. कारण की दादा जर आले ना, की त्यांना लगेच जेवायला असतं. त्यांची नाईट होती म्हणून ते आता सकाळी 10-10:30 पर्यंत येतील. म्हणून ती मी मस्तपैकी पाटोड्यांची भाजी वगैरे बनवली मसाल्याची. छानपैकी पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि तेही पाटोड्यांचं पीठ स्पेशल असतं ते तर तुम्हाला माहितीच असेल. आपण बेसन पीठ त्यात तिखट, हळद, मीठ, लसूण, चटणी वगैरे टाकून छानसा कडक गोळा वगैरे तयार करायचा आणि छान लाटून वगैरे घ्यायचा आणि मग सुरीच्या साहाय्याने छान काप वगैरे करायची. रश्याला उकळ आली, की आपण त्यात पाटोड्या वगैरे सोडायच्या. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगला टाकायची. भाजी आपली रेडी आहे. त्यानंतर मी लगल्यालग भाकरी टाकून घेतल्या. आता बघा माझी भाकरी किती छान फुलते ना. माझ्यासारखीच फुलते ती. हो. मग असं म्हणत मी स्वयंपाक वगैरे केला. म्हटलं चला किचनही लगल्यालग आवरून घेते. म्हणून मी आधी सगळी भांडे वगैरे साफ करून घेतले आणि किचनही आवरून घेतला. आता दादाही आले होते. म्हटलं ठीक आहे त्यांनाही ताट करून देते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब मी.